तर अजित पवार यांची ही प्रतिक्रिया. झालेलीच आहे. आता मुलाचे सुद्धा तुम्ही किती हाल करताय आणि एका सरकारी अधिकाऱ्याचं नाव घेऊन तर अधिकाऱ्यांनी समोर यावं, सांगावं की आमचा काय संबंध आहे. नसेल तर त्यांना सरेंडर व्हायला सांगा, मुलगा ताब्यात द्यायला सांगा. अधिकाऱ्यांना आम्ही सांगायची योग्यता नाही, पण अधिकाऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त नियम माहिती आहेत. असं असताना तुमच्या नावाचा जर सुपेकर साहेब वापर होत असेल तर तो थांबवण्याची जबाबदारी तुमची असं आम्हाला वाटतं. पण आता आपण पाहिलं तर एका IPS अधिकाऱ्याचं नाव घेऊन अशा सेन्सिटिव्ह अशा घटनेत जे आहे आता त्यांचं नाव वापरलं जाते, कितपत योग्य वाटते ते? नाही, अतिशय अयोग्य आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की ते सुपेकर साहेबांना ते आवडत असेल, त्याची मदत करत असेल ना, हा पुढचा भाग झाला. परंतु सुपेकर साहेबांनी हे आवरावं, त्यांनी सांगावं की माझं नाव घेऊन आणि न्याय द्यावा. त्या बाईला मुलीला गेल्यानंतर तरी न्याय मिळावा अशी साधी त्या घरच्यांची अपेक्षा आहे. त्यांनी आता सांगितलं की 5 दिवसांनी दहावं आहे. दहाव्याच्या वेळेस जर मुलगा त्या घरात नसेल, सुरक्षित नसेल, ते आत्म्याला शांती मिळेल का? अक्षरशः रडत रडत ते सांगत होते. अंजली ते आता माननीय आयुक्त आणि माननीय मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. काय त्यांचा निरोप येतोय त्याच्यावर आम्ही सुद्धा CP साहेबांनाच भेटू या विषयावर आणि बघूयात काय होतं. गरज पडली तर सुपेकर साहेबांना सुद्धा भेटू आणि सांगू की साहेब तुम्ही स्वतः त्यांना आदेश द्या की मुलगा ताब्यात द्या. तुमच्या नावाचा ते गैरवापर करत असतील तर, पण हा न्याय मिळाला पाहिजे एवढं नक्की. न्याय जो आहे तो आता वैष्णवीला लवकरात लवकर मिळावा अशीच मागणी जी आहे ती आता आनंद दवे यांच्याकडून करण्यात आली आहे. कोणते IPS अधिकारी आहे त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आता आनंद दवे यांच्याकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी.